पिंपरी चिंचवड शहराच्या पश्चिम भागातील देहू, रावेत आणि किवळे परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वावर असल्याचं उघड झालंय। विशेषतः देहू येथील ॲम्युनेशन फॅक्टरी, प्रसिद्ध दुर्गादेवी टेकडी, रावेत आणि म्हस्के वस्ती या परिसरात बिबट्या दिसल्याने नागरिकांमध्ये प्रचंड दहशतीचं वातावरण निर्माण झालंय। या पार्श्वभूमीवर वन विभागाने तातडीने पावले उचलत परिसरात मोठी शोध मोहीम हाती घेतली आहे। संबंधित परिसरातील काही सोसायट्या आणि संवेदनशील ठिकाणांवरील CCTV कॅमेऱ्यांमध्ये बिबट्याची हालचाल स्पष्टपणे कैद झाली आहे। रात्रीच्या वेळी बिबट्या मोकळ्या रस्त्यांवर आणि भिंतींच्या कडेने वावरत असल्याचे या फुटेजमध्ये दिसून आलंय। या ठोस पुराव्यांमुळे वन विभागाने या वृत्ताला दुजोरा दिला असून बिबट्याचा माग काढण्यासाठी या फुटेजचा आधार घेतला जातोय। बिबट्या नेमका कोणत्या दिशेने गेला आणि त्याचे संभाव्य ठिकाण कोणते असू शकते याचा अंदाज वन विभागाचे तज्ज्ञ घेत आहेत। देहू येथील ॲम्युनेशन फॅक्टरीचा परिसर हा अत्यंत विस्तीर्ण आणि झाडाझुडपांनी व्यापलेला आहे। तसेच दुर्गादेवी टेकडीचा भाग डोंगराळ आणि खडकाळ असल्याने या ठिकाणी बिबट्याला लपण्यासाठी नैसर्गिक जागा उपलब्ध आहे। या भौगोलिक परिस्थितीमुळे वन विभागाच्या पथकासमोर शोध कार्यात मोठी आव्हाने उभी ठाकली आहेत। असे असूनही वन विभागाची विशेष पथके आधुनिक उपकरणांसह या भागात तैनात करण्यात आली आहे। बिबट्याला शोधण्यासाठी गस्त वाढवण्यात आली असून ठिकठिकाणी ट्रॅप कॅमेरे लावण्याचे नियोजनही सुरू आहे। बिबट्याच्या वावरामुळे रावेत आणि देहू परिसरातील जनजीवन विस्कळीत झालंय। नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी वन विभागाने काही महत्त्वाच्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत। वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी सध्या भागात थळ ठोकून आहेत। बिबट्याला जेरबंद करण्यासाठी आवश्यक असल्यास पिंजरा लावण्याची तयारीही प्रशासनाने केली आहे। आम्ही परिस्थितीवर पूर्णपणे लक्ष ठेवून आहोत। नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहावे। परिसरात कोणतीही संशयास्पद हालचाल किंवा बिबट्याचे दर्शन झाल्यास त्वरित वन विभागाशी किंवा स्थानिक पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांनी केले आहे। सध्या या परिसरात भीतीचं सावट असलं तरी वन विभागाकडून या बिबट्याला पकडण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत। जोपर्यंत बिबट्या जेरबंद होत नाही तोपर्यंत नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे आणि सर्व सुरक्षा नियमांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे। शगुफ्ता शेख, लोकमत.com, पिंपरी चिंचवड।